आम्हीच विसरलो. बरं आता सोडून द्या ना. आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे. मोजताय कसले? 9वी भेट, 10वी भेट, आणि ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल. आज मी तुमच्या समोर जो आलोय, आजपर्यंत आपले अनेक कार्यक्रम झाले, अनेक शिबिरं झाली, मेळावे झाले, वर्धापन दिन होतात, काही वेळेला संगीताचे कार्यक्रम असतात, काही वेळेला नाटक आपण ठेवतो, नाटकं ठेवतो, काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात. असे विविध कार्यक्रम असतात ना. आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखव. आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत. मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल. आता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची. हे दुबार, 3 बार, 4 बार सगळं सुरूच आहेत. पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला. जे मी 2017 पासून जे ओरडून ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही. मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्यासमोर आणले, आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत. मी पहिलं नाव विसरलो, पटेल ना, अमित उपाध्याय, आणि दुसरे कोणतरी पटेल होते. अमित उपाध्याय ना तुम्ही? यक्षित पटेल. मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल, नंतर त्रास नाही होणार त्यांना.